नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, या कार्यक्रमामध्ये आपण कायमच समाजामध्ये सकारात्मक बदल घडवणाऱ्या तसंच समाजाला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधत असतो. आजही असंच एक खास व्यक्तिमत्व आपल्या इथे उपस्थित आहे. आजच्या आपल्या पाहुणे आहेत पुणे नवरात्र महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्रीताई बागुल. जयश्रीताईंबद्दल सांगायचं म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रम त्या राबवतात आणि समाजकारणामध्ये स्वतःची अशी एक वेगळी ओळखही त्यांनी निर्माण केलेली आहे. चला तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधूया, त्यांच्याविषयी आणि त्यांच्या या सगळ्या कार्याविषयी आपण त्यांच्याचकडून माहिती घेऊया. जयश्रीताई, तुमचं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. थँक्यू. जयश्रीताई, ह्या सगळ्याविषयी तर आम्हाला जाणून घ्यायचंच आहे, पण मला वाटतं सुरुवात आपण थोडीशी मागे जाऊन करूया. तुमच्या बालपणाविषयी, तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी काय सांगाल? कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे आम्ही नारायणपेठेत मी राहणारी आणि एक वाडा पद्धत अशी होती आणि त्यामध्ये ते वाडा पद्धत असताना आम्ही न्यूक्लिअर फॅमिली, 5 जणांचं कुटुंब आणि त्यामध्ये वाडा म्हटलं की एक असं एकच कुटुंब असतं. तो एक आम्हाला असं एक हे असायचा, आधार असायचा की खेळणं असू देत, सण असू देत किंवा देवाणघेवाण असू देत, तर हे सगळं त्या वाड्यामध्ये आम्हाला एन्जॉय करायला मिळायचं. आणि असं छान बालपण आमचं आणि ब्राह्मण संस्कृती सगळी, त्यामुळे आईचं सुद्धा आमचं एक कडकपणा, शिस्तशीरपणा, हे सगळ्या गोष्टी आम्हाला तिथं होत्या. वडील माझे मार्केट यार्डला आमचे गाळे होते, होलसेलर होते, कांदा आणि याचे व्यापारी होते. तर त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व, ते पैलवान पण होते, त्यांनी 2 फेटे त्यामध्ये जिंकलेले होते. म्हणजे वडिलांचं व्यक्तिमत्व आणि आईचा कडकपणा, या सगळ्या गोष्टींमध्ये आमचं बालपण होत गेलं. शिस्तीशीरपणा किंवा कन्याशाळेमध्ये माझं शिक्षण झालं आणि एक वाडा संस्कृती म्हटल्यावर सगळे खेळ आम्ही तिथे खेळायचो. म्हणजे जसं श्रावण सुरू व्हायचं तसे मग आमच्या वाड्यामध्ये सण सुरू व्हायचे. मग नागपंचमी असू देत, गौरी गणपती असू देत किंवा नवरात्री असू देत. तुम्ही सण समारंभात जेवढ्या रमता त्याची पाळमुळे कुठेतरी तुमच्या बालपणातच दिसतात. नक्की नक्की. कारण आम्हाला भोंडला, नवरात्रीमध्ये भोंडले असायचे, मग प्रत्येक ठिकाणी भोंडले असायचे, खिरापती असायच्या, मग त्या ओळखायच्या. तर आता हे सगळं विस्मरणात गेले. खरंय खरंय. म्हणजे आता भोंडला आमच्या नातींना म्हटलं तर ते माहिती नाहीये. तर गौरी असू देत किंवा मंगळागौर असू देत, तर तिथे सुद्धा आम्ही म्हणजे हळदी कुंकाना जाणं, मग ते उकडलेले हरभरे वगैरे ते खाणं, हे सगळं म्हणजे एक संस्कार तिथूनच घडत गेले. मग मैदानी खेळ असू देत, आमचा वाडा पद्धत असल्यामुळे भरपूर खेळायला वगैरे आम्हाला मिळायचं. मग तिथे सागर गोट्यांपासून तर ते गोट्यांपर्यंत सगळे खेळ खेळलेले तिथे. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने माझं बालपण गेलं. थोडंसं हालाकीचं पण गेलं. काय वेळेस चढ उतार जीवनामध्ये येतात, तसे चढ उतार पण आम्ही तिथे पाहिलेले आहेत. आणि त्यामध्ये आईनी सुद्धा म्हणजे उतरत्या काळामध्ये सुद्धा इतक्या खंबीरपणाने ते संसाराची धुरा सांभाळत होती. तिचं म्हणायचं की हे बघ, फाटकं असू देत पण नेटकं दिसायचं. तर ही गोष्ट मी माझ्या लक्षात ठेवली की खरं शिकवण महत्वाची असते. माझ्या आजही अंगावर काटा येतो की किती परिस्थिती असली तर ती जगाला दाखवायची नाही. त्यामध्ये आपण करून जायचं, खंबीरपणे उभं राहायचं. आणि असं हे एक बाल कडू आम्हाला आमच्या आईकडनं मिळालं. आणि यामध्ये खेळणं वगैरे असू देत किंवा मस्ती असू देत, शिक्षण असू देत,
सगळ्या गोष्टी आम्ही तिथे खूप एन्जॉय केल्या आईकडे. आम्ही माझा भाऊ आणि आम्ही दोघी बहिणी, बहिणीचं लग्न लवकर झालं त्यामुळं भाऊ आणि मी मग थोडीशी भांडणं मारामाऱ्या या सगळ्या गोष्टी सगळ्या वाड्यामध्ये थोडीशी मी धटिंगणच होते, म्हणजे एक नॉटी गर्ल अशीच होते. मग तिथे सुद्धा अशा या गोष्टी खोड्या काढत काढत आईकडे कंप्लेंट्स यायच्या. मग आई थोडीशी रागवायची, जिथे पाहिजे तिथे शिकवण असायची की हे असं वागायचं ते तसं वागायचं. परत आमच्याकडे आईचं एक असं असे की सडा रांगोळी करणं, झाडं असायची त्या झाडांना पाणी घालणं, मग आईबरोबर छोटी मोठी कामं करणं. तर ती म्हणजे पहिल्यापासून आम्हाला ते सांगितलं की चल तू कुकर लाव, तू कणिक मळ, तू हे कर, हे करायलाच हवे, हे मुलींनी शिकलं पाहिजे. रांगोळी इतकी सुंदर काढायची मी की सारवण असायचं आणि वाडा असल्यामुळे सारवण, मग ते सारवण पण कसं असावं तर हे सुद्धा तिने आम्हाला शिकवलं. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी मला तिथे शिकायला मिळाल्या. दारामध्ये लक्ष्मीची पावलं काढायची, उमऱ्याला बोटं हे करायची, उमरा धुवायचा, असे हे संस्कार आम्हाला आईकडनं घडत गेले आणि आम्ही घडत गेलो. आणि हे संस्कार घेऊन तुम्ही बागुल परिवारात आलात. बागुल परिवारात आले. तेव्हाचा अनुभव काय होता लग्न होऊन तुम्ही जेव्हा या घराण्याची सून झालात? तसं तर बालकडू आईकडनं मिळालेलं होतं. माझं लव्ह मॅरेज होतं. अच्छा. आबा आणि आम्ही दोघांचा हा प्रेमविवाह थोडासा विरोध होता घरामध्ये. तरी सुद्धा एक नंतर आईवडिलांनी मग अरेंज मॅरेज करून टाकलं, बैठकी घेऊन ते. आणि असं करत मी आपला त्यांचा बागुलांचा उंबरठा ओलांडला. आणि तिथे गेल्यानंतर तसं मला का जास्त खटकलं नाही, कारण माझे सासूबाई प्रेमळ होत्या, पण ननंद वगैरे थोड्याशा स्ट्रिक्ट होत्या, तर त्यांना सगळ्या गोष्टी शिस्तशीर असायच्या. आणि मग आईकडनं ह्या सगळ्या गोष्टी शिकल्यामुळे तिथे सुद्धा मी सडा रांगोळी, परत तुमचं देवधर्म कार्य सगळी अशी करायची. मग सासूबाई प्रेमळपणाने शिकवायच्या, कारण प्रत्येक घराच्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या असतात, रीतिरिवाज वेगवेगळे असतात. तर ते समजावून आमच्या सासूबाईंनी घेतलं. माझ्या मोठ्या जाऊबाई होत्या, मला थोडंसं एक लाडातच वाढलेली होती ॲक्च्युली मी. मोठं कुटुंब होतं. माझ्या जाऊबाईंना 2 मुलं होती. आईंची म्हणजे आबांना 4 भाऊ होते, 4 बहिणी होत्या. म्हणजे मोठं कुटुंब मिळालं मला इथे, जरी आईकडे न्यूक्लिअर असलं तरी. आणि अशा कुटुंबात थोडंसं धास्ती वाटत होती की मी आता इथे कशी हे होणार, ॲडजस्ट होणार. पण तिथे गेल्यानंतर मला माझ्या सासूबाईंनी खूप समजावलं, परत माझ्या जाऊबाईंनी मला खूप समजावून घेतलं. म्हणजे एक बहिणीप्रमाणे त्यांनी मला तो प्रवास सुरू केला. आणि जिथे चुकेल तिथे मी आहे हा एक मला भरोसा दिला, विश्वास दिला. मग तशी आमची बेताचीच होतं तिथे पण आबांच्याकडे. तेव्हा राजकारणात समाजकारणात सक्रिय होते का त्या काळात? नाही, आबांचं फॅब्रिकेशनचा व्यवसाय होता. त्यांचं आधी कुटुंब खूप श्रीमंत होतं आबांचं, पण एवढी सगळी मुलं आणि हे असं एवढं मोठं एक चांगलं म्हणजे राजेशाही कुटुंब होतं. पण वडील वारले, परिस्थिती ढासळली आणि सासूबाईंवर आमच्या 9 मुलांचा धुरा सांभाळण्याची वेळ आली. त्या स्वतःमध्ये नव्हत्या, कारण इतकी मोठी जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. आता ही मुलं एवढी वाढवायची आणि सगळा प्रपंच सांभाळायचा ही काही खूप सोपी गोष्ट नव्हती. मग माझ्या ननंदबाई मोठ्या होत्या, त्याबरोबर दीर मोठे होते, पण दीरांचं थोडंसं पडल्यामुळे ते थोडंसं डोक्याला मार लागल्यामुळं ते थोडं कमी सहकार्य मिळायचं त्यांचं. पण नंदेनी सावरला हा संसार, त्या फॅब्रिकेशनचं काम करायला लागल्या. मग त्याच्यानंतर तोच व्यवसाय आमच्या इथे वाढत गेला, फॅब्रिकेशन. फॅमिली बिझनेस झाला तो. त्याच्यानंतर मग आबा जसे मोठे होत गेले तसे आबा छोटेच होते, तरी पण एक समजदार म्हणतात तसं ते व्यक्तिमत्व आबा आहेत. आणि मग ती धुरा त्यांच्यावर बहिणीचं लग्न झाल्यावर आबांच्या डोक्यावर येऊन पडली. मग सर्वसामान्य कुटुंबच आम्ही होतो. फॅब्रिकेशनची कामं करायची आबा, आणि ते फॅब्रिकेशनचं काम करत असतानाच ते घैसासांचं काम आमच्या नारायणपेठेत होतं. आणि तिथे आले आणि तिथे आमचं प्रेम प्रकरण झालं आहे. आमचं लग्न झालं. मग तिथे आल्यानंतर मी आबांबरोबर फॅब्रिकेशनची कामं
करायची. म्हणजे ते कामगार असायचे, मग एवढं सगळं त्या लोकांना बाहेर जाऊन द्यायला नको म्हणून मग घरातच स्वयंपाक करायचा. अच्छा. कारण ते जर बाहेर गेले तर वेळ जाईल. मग तो वेळ वाचवण्यासाठी जी कामं मिळत होती ती वेळेत पूर्ण करायची. अच्छा. मग एवढा मोठा कुटुंब, त्याचा स्वयंपाक, परत हे कामगार असायचे, मग त्यांचा स्वयंपाक. ऍक्च्युली मला फार काही स्वयंपाक येत नव्हता, पण मग मी काय, चला मी भांडी घासते, मी तुम्हाला मदत करते, भाज्या कापून देते, कणिक मळते, पडेल ती जबाबदारी मी सांभाळत गेले. आणि असं करत 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 आम्ही आमचा संसार आणि चरित्र चालत होतं. पण कुटुंबाची सर्व जबाबदारी आबांवर होती. मग आता इतक्या काही गोष्टी आमच्याकडे नव्हत्या, पण त्यातून सुद्धा आम्ही, आईचं एक वाक्य माझ्या शिकलेली होती मी, फाटकं असलं तरी ते नेटकं दिसायचं. मग हेच माझ्या गाठीशी धरून मी आबांचा संसार करू लागले. आपण पुढे तुमच्याशी अशीच बातचीत चालू ठेवूया, पण तत्पूर्वी कार्यक्रमामध्ये घेऊया क्षणभराची विश्रांती. प्रेक्षको, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय जयश्रीताई बागुल यांच्याशी. जयश्रीताई, तुम्ही ब्रेकपूर्वी सांगितलं की तुमचा बालपणीचा प्रवास आणि लग्न होऊन तुम्ही बागुल घराण्यात आलात तो प्रवास, आणि तेव्हा तुम्ही म्हणालात की तुम्ही एकूणच तुमचं कुटुंब हे राजकारणात किंवा समाजकारणात एवढं सक्रिय नव्हतं. मग मला वाटतं प्रथम तुमचे यजमान या क्षेत्रामध्ये समाजकारणामध्ये आले, तर ती सुरुवात कशी झाली हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. हे असं फॅब्रिकेशनचं आमचं काम चालू होतं आणि चरित्र तर चालू होता. आम्हाला मंडळ वगैरे किंवा कुठे सामाजिक कार्यामध्ये आमचा इन्व्हॉल्वमेंट कुठेच नव्हती. पण त्याच्यानंतर एक म्हणजे आमच्या तिथले एक नगरसेवक होते त्यावेळेसचे, तर ते आबांना अप्रोच झाले. मग त्यांनी आबांना कार्यकर्ता म्हणून घेतलं होतं बरोबर. अच्छा. तसं आबांना काही त्यामध्ये जास्त इंटरेस्ट नव्हता. ओके. मग त्यांच्याबरोबर काम करत असताना त्यांच्या प्रचाराला जाणं किंवा त्यांच्या काही मीटिंग्स वगैरे अशा गोष्टींबरोबर ते आबा जायचे. मग असं करत 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 एक दिवशी आमच्या इथला गणपती मंडळ आहे, तर त्या गणपती मंडळाच्या आरतीला ही लोक घेऊन आले होते आणि तिथे आबा जाणार होते आणि ही लोक येणार होती. तर त्या मंडळामध्ये आबा घुसले, म्हणजे आमच्या शिवदर्शन मंडळात. आणि अरे आपण आता हे लोक येणार आहेत तर आपण हे असं असं करू, हे स्वच्छ करू. तर स्वतः हातामध्ये झाडू घेऊन आबा कामाला लागले. तर म्हणजे त्यांनी अशी भीडभाड ठेवली नाही की मी कसं करू किंवा काय. देव आहे, देवाचं कार्य आहे आणि ती व्यक्ती येणार आहे म्हणून त्यांनी तिथे एक आपलं काम केलं, पुढाकाराने काम घेतलं आणि छान सजावट केली. तर तिथल्या लोकांना ते भावलं शिवदर्शनच्या. आणि ते व्यक्ती येऊन गेली, नगरसेवक जे होते, आरती झाली, सगळं झालं. आणि मग आबांना त्या मंडळातल्या लोकांनी की तू पण ये ना मग आमच्या मंडळामध्ये आणि तुम्ही चांगलं काम करू शकता, तर तुम्ही आमच्याबरोबर आला तर एक आम्हाला पण सपोर्ट मिळेल. अच्छा. तर असा हा आबांचा प्रवेश तिथे झाला मंडळामध्ये. ओके. मग आबांना एक आवड निर्माण झाली मंडळाची आणि मग तिथे मग पुढच्या वर्षीपासून त्यांनी बऱ्याच सुधारणा केल्या मंडळामध्ये. रांगोळ्या काढणं, स्वतः रांगोळ्या काढायच्या आबा. तर आबा तिथले कार्यकर्ता झाले आणि झाडणं, म्हणजे तिथल्या देवाचा गणपतीचा साज शृंगार करणं आणि रांगोळ्या काढणं. मग हळूहळू त्यांनी तिथे स्पर्धा घ्यायला सुरुवात केली. अच्छा. की चला आपण आता या काहीतरी इथे मंडळाचा कार्यक्रम आहे ना, मग आपण स्पर्धा घेऊया. आता एक कुटुंबासारखंच असतं तिथे सुद्धा. एक वसाहत म्हटलं की तिथे बरेच जण येतात, महिला येतात आणि सगळे मिळून तो कार्यक्रम करतात. मग आबांनी तिथे स्पर्धा घ्यायला सुरुवात केली. मग असं वाढत 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 ते मंदिर आमचं आणि तो उत्सव एक नामांकित होत गेला. आणि मग तिथून लोकांना असं वाटलं की आबा आता मागच्या नगरसेवक जे होते त्यांनी आमच्याकडे काही केलेलं नाही, तर तुमच्यामध्ये चुणूक दिसतीये ती. तर आबा म्हणला रे मला राजकारणामध्ये काही गंध नाहीये आणि आमचा पिंड पण नव्हता. एक आवड म्हणून, समाजकारणाची आवड म्हणून ते शिरले. म्हणजे कसं कामं करत राहणं इतकंच माहिती होतं. समाजकार्य करणं आणि कामं करणं हे माहिती होतं. कारण एवढं कधी असं समाजात वेळ द्यायला वेळ पण नव्हता, कारण कुटुंबाची जबाबदारी होती. पण मग ते करत असताना आबांना लोकांनी ओढलं. आबा पहिल्यांदा अपक्ष उभे राहिले, त्यावेळेस त्यांना तिकीट मिळालं नाही.
आणि आमच्या विरोधात मोठा व्यक्ती दुगड ते उभे होते. तर लोकांना आबा म्हणले, मी माझ्याकडे एवढे काही पैसे नाही आहेत आणि मी काय उभं राहू शकणार नाही आहे, पण लोकांना नाही नाही आम्ही खर्च करू, आपण भेळ खाऊया, मुरमुरे खाऊया, आपण स्वयंपाक करूया, आपण सगळे मिळून करू आणि आपण उभं राहू आणि तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची. जनतेने पाठिंबा दिला. ॲक्च्युली खरोखरच पैसे वगैरे काही नव्हते, पण जनतेने स्वतःहून येऊन एक म्हणजे तो एक आम्हाला एक दिलासा पण मिळाला. आणि त्यावेळेस अपक्ष उभं राहिलो म्हणजे झुणका भाकरी आणि भेळ याच्यावर प्रचार करून पहिली निवडणूक आबांनी आणि पुण्यातलं वैभव असं आपण म्हणू शकतो की पुणे नवरात्र महोत्सव याचे करता धरता सगळे तुम्हीच सगळेजण आहात. तर त्याची सुरुवात कशी झाली? त्याचा पण मोठा एक इतिहास आहे. म्हणजे जेव्हा हे करत असताना तिथे आमचा ओढा होता, तिथे खूप म्हणजे घाणीचं साम्राज्य होतं आणि त्या ह्याच्यामध्ये एक हे छोटंसं मंदिर होतं आमच्या लक्ष्मीचं. तर तिथनं जाताना सुद्धा नाकाला पदर लावून जायला लागायचं आणि लोक तिथं काय बकरी मारणं, कोंबडे मारणं, नैवेद्य दाखवणं असले प्रकार करायचे. तर आबांना निवडून आल्यानंतर रस्ते, लाईट्स वगैरे या सगळ्या तर सुविधा केल्याच. लोकांना सगळं नळ कोंडाळी काढणं हे सगळं सामाजिक कार्य करत असताना आबांना एक दृष्टांत पडायचा की त्यांच्या स्वप्नात सतत यायचं की एक कलश असा वर येतोय, रत्नजडित कलश खाली जातोय. तर बऱ्याच वेळा हे स्वप्न पडल्यानंतर आबांना संभ्रम झाला की हे काय बाबा, हे कशाचं, हे मला काही कळत नाही आहे स्वप्नाचा उलगडा. मग आमच्याकडे एक दंडवते गुरुजी आमच्या पूजेला यायचे, सत्यनारायणाच्या पूजेला रोज यायचे दर पौर्णिमेला. तर त्यांना आम्ही विचारलं की हे असं का बरं येतं आहे? तर ते म्हणले तुमच्याकडनं कुठल्या तरी एखाद्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हायचा असेल किंवा काहीतरी देवाचं कार्य व्हायचं असेल तर त्या दृष्टीने हे तुम्हाला स्वप्न पडतात. जीर्णोद्धारण वगैरे ह्या गोष्टी थोडंसं आम्हाला एवढं म्हणजे आमच्या गणतीतच नव्हतं. मग आम्ही ते काय केलं, असंच आबा राजकारणात फिरत असताना त्या गोष्टी ओढ्यातलं साफसफाई वगैरे करणं ह्या घेतल्या. मग ते मंदिर होतं त्याला मग आबांनी काय केलं, पत्रे टाकले आणि तिथलं तो परिसर स्वच्छ केला. आणि ते स्वयंभू होतं ॲक्च्युली, पेशवेकालीन मंदिर आहे ते आणि त्याची कोणाला माहिती नव्हती. फक्त तिथे काहीतरी नैवेद्य दाखवणं हे असं आणि आपल्या त्याचा इतिहास लोकांना माहिती नव्हता, पण हे मंदिर आहे. मग आबांनी ते हळूहळू त्याला सिमेंटच्या भिंती केल्या, छोटं मंदिर बांधलं. मग आम्ही असं फिरायला गेलो होतो म्हैसूरला, तर येता येता तिथे मंदिर बांधायचं काम चालू होतं. आबांना फार क्युरियोसिटी असते प्रत्येक गोष्टीची. ते साऊथ म्हणजे साऊथ स्टाईल असं मंदिर होतं, फार सुंदर वास्तू होती ती बांधलेली. तर आबा तिथं उतरले येता येता आणि त्यांनी त्या मंदिराचे जे कारागीर होते त्यांना भेटले आणि तुम्ही येताल का आमच्याकडे असं विचारलं. तर मला संभ्रम म्हणलं, आबा म्हणलं कशाला बोलवताय त्यांना, तिथे आपल्याला काय करायचंय? काही नाही, आपण बघू, आपलं ते छोटंसं मंदिर आहे ना ते आपण मोठं करू, बांधूया. आणि मग तिथल्या कारागिरांना त्यांनी बोलवून आमच्याकडे म्हणजे एवढी मोठी वास्तू उभं राहणं किंवा खर्च करणं इतकी परिस्थिती नव्हतीच ॲक्च्युली, जरी राजकारण असलं तरी. तर गुरुजी म्हणले करा. आम्ही गुरुजींकडनं घेतले, पूजा केली आणि सुरुवात केली मंदिराची बांधायची. आता त्या लोकांना आमची भाषा कळत नव्हती, ते साऊथचे आणि आम्ही इथले. मग आम्ही आमच्या इथले भाजीवाले आहेत त्यांना बोलवायचो, त्यांना साऊथ यायचं बोलत. मग त्यांच्यावर आबा मला जे पाहिजे ते असं सांगायचे. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्याकडून ती वास्तू बनवून घेतली आणि लगेचच नवरात्र महोत्सवाला सुरुवात केली. 3-4 वर्ष लागले बांधायला. आणि मग आता याचा मूर्ती स्थापना करायची. तर बाळासाहेब भारदेंच्या हस्ते आम्ही ती मूर्ती स्थापना केली आणि त्या मूर्ती स्थापना केल्यानंतर मग जगद्गुरु शंकराचार्य ते सुद्धा आले होते. त्यांनी सुद्धा आम्हाला प्रबोधन केलं तिथे कसं करायचं, काय करायचं. आणि मग ते कमळांच्या मध्ये मूर्ती बसवायची. मग ती कमळं उपलब्ध केली मुंबईवरनं, ते सगळं आणलं आणि सहस्त्र भोजन असं त्या
उत्सव 3-4 दिवस तो उत्सव चालू होता. अच्छा. त्यामध्ये सहस्त्र भोजनं केली. तिथून आम्ही मग संगीत महोत्सव आबांच्या मनात आलो की तो सुरू केला. मग आम्ही तिथून आपण या महोत्सवाविषयी आणि तुमच्या उपक्रमांविषयी असंच जाणून घेऊया, पण तत्पूर्वी घेऊया कार्यक्रमामध्ये क्षणभराची विश्रांती. हॅलो सह्याद्रीमध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण बातचीत करतोय जयश्रीताई बागुल यांच्याशी. जयश्रीताई, ब्रेकपूर्वी तुम्ही सांगितलं की नवरात्र महोत्सवाची सुरुवात कशा प्रकारे झाली आणि आता या नवरात्र महोत्सवामध्ये काय काय गोष्टी अंतर्भूत असतात किंवा किती कार्यक्रम आणि किती कलाकार इथे येऊन गेलेत याविषयी थोडं सविस्तर सांगाल का? हा नवरात्र महोत्सवाची सुरुवात, संगीताची सुरुवात आम्ही पंडितजी भीमसेन जोशी वा यांच्या गायनाने सुरुवात केली आणि हा महोत्सव आमचा सुरू झाला. त्याच्यानंतर इथे बरेच दिग्गज कलाकार आले. म्हणजे लता दिदींनी सुद्धा आपल्या मंदिरात येऊन पसायदान म्हटलेलं आहे. अनुराधा पोडवल आल्यात. श्रेया घोषाल जेव्हा आली जी ह्याच्यामधनं, त्याच्यानंतर तिने तिथे सुद्धा आपल्या इथे प्रोग्राम केलेला आहे. श्रेया घोषालचा पण इथे प्रोग्राम झालेला आहे. सुनिधी चव्हाण, अल्ला रखा साहेब, म्हणजे या व्यक्तींची नावं घेणं सुद्धा आपलं योग्यता नाही, मी असं म्हणते. पण इतके दिग्गज कलाकार इथे येऊन गेले आणि त्यांनी आपल्या संगीताची मैफिल सजवून आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. क्या बात आहे. पुणे नवरात्र महोत्सव, महिला महोत्सव तुम्ही सुरू केलात, तर त्याची कल्पना कशी सुचली? आबांनी हा कार्यक्रम घेतात, हा इतकाच आपण लिमिटेड नको ठेवायला असं वाटायला लागलं. अच्छा. मग कोणी सुचवलं आपण काहीतरी स्पर्धा घ्यायच्या का, आपण महिलांसाठी काहीतरी करायचं का. मग एक उद्दिष्ट घेतलं की चला आपण महिला महोत्सव सुरू करूया. अच्छा. आणि मग आमच्या या महिला महोत्सवाची सुरुवात झाली. तर धकाधकीचं जीवन आणि महिला बिचाऱ्या सतत पिसल्या जातात. घर, मुलं, सासू सासरे आणि आपला संसार यामध्ये तिच्या स्वतःच्या सुप्त ज्या कला असतात त्या दबून जातात. मग यांना कुठेतरी व्यासपीठ मिळावं याच्यासाठी मग आम्ही एक आमच्या या कार्यक्रमामध्ये महिला महोत्सव घेऊन त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं असं ठरवलं. आणि मग छोट्या मोठ्या स्पर्धा घेतल्या की बाबा येते का आधी त्यांना. तर मग या स्पर्धा आम्ही सुरुवात केली. मग महाआरती, पूजेची थाळी, वेशभूषा, फराळाचं म्हणजे नैवेद्याचे प्रकार, असं छोटे. मग त्यांच्या व्यवसाय नंतर आम्ही विचार करत गेलो की आता यांना व्यवसायाच्या स्वरूपात काय देता येईल. मग ब्युटिशियन, बरेच त्यावेळेस पार्लरचे कोर्स नवीन होतं. मग ते प्रकार घेतले आपण. हार करणं किंवा त्यांच्या व्यवसायाला जे जे अनुसरून असेल बरोबर त्या पद्धतीच्या आम्ही स्पर्धा घेतल्या. फॅशन शो घेतले मोठे मोठे. अच्छा. तर फॅशन शो मध्ये सुद्धा म्हणजे आम्हाला थोडंसं ग्रूमिंग करणं, हे करणं. अच्छा. आणि थोड्याशा त्यांच्या परीक्षा असायच्या नवरात्रीतच मुलींच्या. मग त्या सांभाळून त्या बिचाऱ्या यायच्या. असं करत असताना त्यामधनं बऱ्याच जणी चित्रपटात गेल्यात. अरे वा. कोणी व्यवसाय सुरू केलेत आणि या गोष्टीचा त्यांना फार फायदा होतो. म्हणजे हे करताना एक आम्ही तेजस्विनी पुरस्कार घ्यायला लागलो. अच्छा. की समाजामध्ये बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांचं खूप योगदान आहे. मग सामाजिक असू देत, आता हे आमचं संगीत, नृत्य, गायन, क्रीडा यामध्ये सुद्धा खूप तेजस्विनी आहेत, कर्तृत्ववान महिला आहेत. मग आपण त्यांना तेजस्विनी पुरस्काराने सन्मानित करूया. अच्छा. मग आम्ही तो तेजस्विनी पुरस्कार सुरुवात केली. अच्छा. आणि त्याला सुद्धा आम्ही म्हणजे कीर्ती शिलेदार असू देत, जयश्री फिरोदिया असू देत, अशा बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तेजस्विनी आम्ही बोलवून त्यांचे पुरस्कारांनी सन्मानित करत होतो आम्ही त्यांना. वा वा. जयश्रीताई, अनेक वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि वेगवेगळ्या लोकांसाठी तुम्ही अनेक उपक्रम राबवताय, ज्यामध्ये आहे वृद्धांसाठी तुमच्याकडून त्यांना यात्रेला घेऊन जाणं, हा एक उपक्रम राबवला जातोय. तर त्याविषयी थोडंसं अधिक जाणून घ्यायचं. काशी यात्रा करत असताना आम्ही आमच्या सासूबाईंना न्यायला, आम्हाला 80 वर्षाच्या होत्या त्यावेळेस आम्ही त्यांना नेलं. अच्छा. काशी करणं म्हणजे इतकं लांब जाणं वगैरे त्यावेळेस असं होतं. आणि काशी यात्रेला जायचं आणि आईला घेऊन जाणं, माझ्या नंदेला घेऊन जाणं, त्या पण वयस्करच झाल्या होत्या तशा. आणि त्यांना आम्ही घेऊन गेलो आणि त्यांचं दर्शन करून त्यांना त्यावेळेस खूप जमलं नाही.
तर इतका वेळ लागला आम्हाला. म्हणून मग आम्ही येताना ट्रेनमध्ये बसलो होतो, तर आई म्हणल्या, अरे बघ मला 80 वर्ष लागली काशीला जायला. तर अशा कितीतरी माता भगिनी आपल्या असतील की त्यांना जातासुद्धा येत नसेल, तर तू थोडे का होईना पण असं या वृद्धांना घेऊन जात जा काशीला. तर म्हणलं आई एवढं आपल्याला शक्य होईल का, बघूया करूया म्हटलं, चला आईंची इच्छा आहे म्हणून. मग आम्ही असं 500 लोकांपासून असं सुरुवात केली. तर ती सक्सेस झाली, म्हणजे जमलं ते करताना. तर थोडे त्यावेळेस आता टीम वगैरे असं काही वर्क नव्हतं, पण सुखरूप नेऊन सुखरूप आणलं त्यांना. आणि त्यानंतर मग हे काशी यात्रेचं प्रमाण वाढत गेलं, लोकांना विश्वास मिळत गेला. आणि त्याच्या मागचं एक कारण पण आहे की घरामध्ये सासू सुनांची भांडणं आता एक मोकळा श्वास पण लागतो. तर तो श्वास सासूला घेण्यासाठी आणि सुनेला घेण्यासाठी एक 8 दिवस आपण त्यांना बाहेर न्यायचं. त्यात इथे रममान होतात, सून इथे रममान होते, थोड्याशा सासूबाई नाहीत म्हणल्या, एक मोकळं वातावरण. पण हे म्हणजे एक वयोवृद्ध लोक घरात असणं किती महत्वाचं असतं हे त्यांना गेल्यानंतर आपली सासू घरात नाहीये त्यानंतर जाणीव होते. आता कुलूप लावायला लागेल, आता मुलांना कोण सांभाळणार, आई असते तर भाजी निवडून दिली असती. आणि सासूला पण कळतं की सुनबाई असते तर आपले हे करून दिलं असतं, आपल्याला मदत केली असती. तर हा एक थोडासा त्यावेळेतला आम्ही एक गॅप. आणि आता ही संख्या किती आहे? आता ही 70,000च्या वर आम्ही हे केलेलं आहे. बापरे. कारण त्या महिला तिथे येतात आणि एक माहेरी आल्यासारखं आनंद महोत्सव तिथे करतात. आणि अशा या काशी यात्रा आमच्याकडनं घडत जातात. आणि हे झालं वृद्धांसाठी. आणि लहान मुलांसाठी ई लर्निंग स्कूल, देशातली पहिली ई लर्निंग स्कूल ही तुमच्यातर्फे सुरू करण्यात आली. तर त्याविषयी, त्याच्या संकल्पनेविषयी की सुरुवात कशी झाली आणि आता त्याला कसं प्रोत्साहन मिळतंय या सगळ्याविषयी जाणून घ्यायचं आहे. ई लर्निंग सुरू करण्यामागे आमच्याकडे तो प्लॉट होता, फुल्यांचा होता तो, आणि त्याच्यावर आरक्षण होतं. तर ते स्कूलचं आरक्षण होतं. तर आबांचं एक स्वप्न होतं की हॉस्पिटल, शाळा, गार्डन असं माझ्या भागात व्हावं. तर त्यांनी त्या पद्धतीने केलं. मग शाळा पण उभारूया म्हटलं. मग शाळा सुरुवात केली. तर त्या शाळेमध्ये आबांच्या डोक्यात म्हणजे ई लर्निंग म्हणजे आधुनिक पद्धतीचं शिक्षण द्यायचं. तर ते कोणाला द्यायचं, तर स्लम मधल्या मुलांना. का तर ती मुलं बायका या बिचाऱ्या धुणं भांड्याची कामं करतात, वडील रिक्षा चालवतात, गाड्या चालवतात, ते आता व्हेकल वगैरे मुलांना घेऊन जातात. तर त्या मुलांना लोकांना सुद्धा वाटत असेल ना की आपल्या मुलांनी सुद्धा अशा मोठ्या मोठ्या शाळांमध्ये किंवा इंग्लिश मीडियममध्ये चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्यावं. आणि समाजामध्ये एक आपलं काम आहे की ही जर मुलं या झोपडपट्टीतनं त्यांना ज्या संस्कार जे घडतात त्यातून जर काढलं तर ही मुलं सुद्धा खूप उच्च पदावर जातील. बरोबर आहे. हे समाजात आपलं सुद्धा एक काम आहे. बरोबर. आणि त्या पद्धतीने आबांनी विचार केला आणि मग या मुलांना आम्ही एक चांगला शैक्षणिक दर्जा देण्याचं काम केलं. क्या बात. तर आमच्या इथे IIT मध्ये आता 500च्या वरती मुलं गेलीत. नासामध्ये 2 आहेत, इंजिनियर आहेत. वा. आणि अनेक अशा पदांवरती जातील. तर ही पिढी घडवायची आपल्याला. तर त्यांना वंचित न ठेवता या चांगल्या गोष्टींचा त्यांना सुद्धा लाभ मिळावा याच्यासाठी ही ई लर्निंग स्कूल आबांनी विना दप्तराची शाळा सुरू केली. तिथे त्यांना चांगला आहार दिला जातो. त्यांच्या सर्व शिक्षणाकडे आबांचं जातीने लक्ष असतं. ते स्वतः तिथे असतात आणि बघत असतात की होतंय ना व्यवस्थित, शिक्षक चांगले आहेत ना, उत्तम शिक्षक तिथं मिळावे यासाठी आबांचा पाठपुरावा असतो आणि ते जातीने स्वतः तिथे लक्ष घालत असतात. अच्छा. जयश्री ताई, तुमच्याशी अशीच बातचीत चालू ठेवूया, पण तत्पूर्वी घेऊया कार्यक्रमामध्ये एक क्षणभराची विश्रांती. ब्रेक नंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जयश्री ताई, अनेक क्षेत्रांमध्ये आपण समाजकारण करताय. जसं वृद्धांसाठी सांगितलं, महिलांसाठी सांगितलं, लहान मुलांसाठी सांगितलं, तसंच कला क्षेत्रातही आपण मागे नाही आहात. तर आपण भीमसेन जोशी कला दालन सुरू केलं, तर त्याविषयी पण आम्हाला सांगा. भीमसेन जोशींच्या गायनाने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि
ती जागा मग आमच्याकडे गार्डन होतं तिथे आपल्या इथे म्हणजे आमच्या परिसरामध्ये. तिथे आबांनी गार्डन सुशोभीकरण केलं आणि अजून एक थोडासा टप्पा तिथे उरला होता. तर तिथे काय करावं, मग आबांना असं आयडिया सुचली की इथे आपण भीमसेन जोशी कलादालन उभं केलं तर. अच्छा. मग ते कॉर्पोरेशनमध्ये अधिकाऱ्यांना वगैरे त्यांनी ते सांगितलं आणि ती मान्यता मिळाली. मग तिथे आम्ही पंडितजींच्या परवानगीने ते कलादालन तिथे आपण उभं केलं आणि तिथून आपण मग त्या लोकांना प्रेरणा देत गेलो की इथून हे कलादालन केलेलं आहे, या कलादालनाचा आपण उपयोग करून घ्यावा. आणि एक नाव मोठं आहे, भारतरत्न. भारतरत्न तर ते आहेत, पुण्याचं वैभव आहे आणि या वैभवाचं हे कलादालन आम्हाला उभं करायला मिळालं हे आमचं भाग्य आहे. खरंय खरंय खरंय, क्या बात आहे. आणि त्या अंतर्गत काय गोष्टी घडतात? त्या अंतर्गत मग तिथे एक्झिबिशन होतात. अच्छा. तिथे आपण एक भूलभुलैया म्हणून एक हे केलेलं आहे वरती, तर ते मुलांना एक आकर्षण आहे. आणि छोटे मोठे प्रोग्राम तिथे होतात, बैठकीचे प्रोग्राम. आणि याबरोबर क्रीडा या क्षेत्रातही तुम्ही काम केलेलं आहे. शिंदे स्टेडियम तुमच्यातर्फे उभारण्यात आलेलं आहे, तर त्या मागच्या प्रेरणेबद्दल सांगाल? एक संकल्पना केली की आपल्याला इथे काय काय करता येईल, फक्त हे निसर्गाला समतोल राखून आपण काय काय करू शकतो. तिथे आपण तिथे अजून औषधी वनस्पती लावू, झाडं लावू, जॉगिंग ट्रॅक करू. मग ही मुलं तिथे खेळत होती. मग हे लोक फिरत असताना हे त्यांचे बॉल वगैरे त्या लोकांना लागायचे. अच्छा. तर मग आबांनी तिथे एक असं संकल्पना केली की ते आपण मुलांना खेळण्यासाठी स्टेडियम करू. सदू शिंदे हे रणजी क्रिकेटियर आहेत, हे कुणाला म्हणजे विस्मरणात गेले होते. तर ते नाव मग आबांनी आणलं समोर की आपण यांना सदू शिंदे स्टेडियम असं संबोधूया. आणि मग ती परवानगी मिळाली, ते नाव तिथे गेलं. आणि मग तिथे आता एक जॉगिंग ट्रॅक पण केलेला आहे, निसर्गामध्ये मिळावं म्हणून एक छान फुलांचं आणि झाडं लावून भरगच्च असं छान निसर्ग उभं केलेलं आहे. आणि त्यामध्ये हे स्टेडियम उभं केलेलं आहे. तिथे लोक खेळतात, मुलं खेळतात, स्पर्धा होतात, म्हणजे त्यांना त्यांचा मनमुराद आनंद उपभोगता येतो तिथे. वा. आणि त्यातलीच एक महत्वाची गोष्ट, मगाशी ओघानी बोलणं झालं की मंदिर जेव्हा तुम्ही जीर्णोद्धार केला तेव्हा ओढ्या, नाला ते सगळं साफ करून तुम्ही चांगल्या प्रकारे तिथे मंदिर बांधलं. आणि त्याचबरोबर एक नंदनवनही तुम्ही तिथे फुलवलेलं आहे. फुलं पाखरांसाठीचं हे नंदनवन, तर त्यामागची कल्पना आणि त्याविषयी काय सांगाल? फुलपाखरं संकल्पना ही म्हणजे कसं, आम्ही दोघं सिंगापूरला गेलो होतो, आबा आणि मी. तिथे सिंगापूरला आम्ही ते फुलपाखराचं उद्यान बघितलं. तर आबांना तुम्हाला माहिती म्हणजे क्युरियोसिटी असते, हे माझ्याकडे असावं, माझ्या पुण्यात असावं किंवा माझ्या प्रभागात असावं, असं एक त्यांना ते आपण आपल्याकडे करूया म्हटले. आणि ती नवीन संकल्पना आम्ही तिथून घेऊन आलो. अच्छा. आणि मग ते तिथे त्यांनी उभं केलं. मग फुलपाखरांना पोषणासाठी काय काय वनस्पती लागतात, तर त्या तिथे लावल्या आम्ही की जेणेकरून तिथे ती फुलपाखरं आकर्षित होती. मग असं हे करून तिथे ती फुलपाखरं म्हणजे किती विविध प्रकारची, विविध कलरची, हे आता बघायला मिळत नाही. कॉन्क्रीटचं जंगल झालेलं, झाडं तोडतायत. तर मग हे संकल्पना तिथे आम्ही साकारायचं ठरवलं. आणि मग तिथे छान छान फुलपाखरं यायला लागली. ते बघून इतकं छान वाटायला लागलं. पण ती तिथे टिकायची नाही. अच्छा. तेवढ्यापुरतीच यायची आणि निघून जायची. बरोबर. त्यांना आपण बंदिस्त ठेवू शकत नव्हतो. तर ही संकल्पना करत असताना थोड्याशा अडचणी आल्या. मग त्यावर टिक्का टिप्पणी सगळ्या झाल्या. पण फुलपाखराचं हे गोष्ट आम्ही याच्यासाठीच आणली की ही मुलांना कळावं, कारण हे आता फुलपाखरं दिसेनाशी झालेली आहेत, म्हणून आम्ही ती संकल्पना तिथून आणली आणि इथे राबवली. स्लम एरियामधल्या लोकांसाठी, मुलांसाठी सुद्धा ख्रिसमस आणि दिवाळी पार्टी ह्यासारख्या सुद्धा गोष्टी तुमच्याकडून राबवल्या जातात, तर त्यामागचा मिळणारा आनंद आणि मुलांना मिळणारा आनंद याविषयी काय सांगाल? आता स्लममधली मुलं आहेत आणि त्यांना मनमुराद आनंद मिळावा याच्यासाठी आम्ही कुठला जाती धर्म किंवा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्यांना आनंद मिळावा हाच एक आमचा मानस असतो. मग काय
तर आता ठीक आहे, क्रिसमस म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात, हो. हे एक मुलांना माहिती असतं. मग तिथे त्यांना गार्डनमध्ये आम्ही बोलवतो आणि खाऊ देतो त्यांना. जादूचे खेळ, डान्स, अशा सगळ्या, संगीत, हे तर आपलं पहिल्यापासून आपल्या रक्तातच भिनलेलं आहे. तर ते सगळं मनमुराद आनंद तिथे त्यांना मिळतो. ते येतात, एन्जॉय करतात, मजा करतात आणि त्यांचे आई वडील सुद्धा त्यांना बघून आनंदी होतात. मग बगी राईड असू देत, कॅमल राईड असू देत, जादूचे प्रयोग असू देत, डान्स असू देत, खाऊ असतो. मुलांना काय एवढं जरी दिलं तरी ते खुश होतात. काहीतरी तिथे मिळणार आहे आपल्याला आणि तिथे आपल्याला मजा करायला मिळणार आहे. बस इतकंच त्यांच्या डोक्यात असतं आणि तोच आनंद आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर पाहायचा असतो. म्हणून आम्ही हे एक क्रिसमस असं घेतो. दिवाळी हा तसाच एक आहे की अंधांसाठी घेतो आम्ही. तर अंध लोकांना दृष्टी नाही, त्याच्यामुळं ते जग बघू शकत नाहीत, रंग बघू शकत नाहीत, पण श्रवण आहे, श्रवण करण्याची त्यांच्याकडे ताकद आहे. तर त्यांना मग काय करायचं, त्यांना संगीताची मैफिल, ही मैफिल आम्ही त्यांना देतो. मग ती गाणी, दिवाळी भेट, मग त्यांना तिथे फराळाचं ठेवतो, छोट्या मोठ्या गिफ्ट देतो आणि तो मनमुराद आनंद ती लोक तिथे घेतात. इतका मजा करतात, ते नाचतात सुद्धा. पण तो आनंद दिला आणि ते त्यांच्या चेहऱ्यावरचं आनंद बघितला की आपल्याला एक भरून पावलं. या गोष्टी सगळ्या आम्ही करत असताना आम्ही काशी यात्रा किंवा ही समाज उपक्रम जे करतो ते सगळे उपक्रम आमचे विनामूल्य असतात आणि कोणत्याही कुठले म्हणजे फॉर्मचे सुद्धा आम्ही त्यांच्याकडनं 1 रुपया सुद्धा न घेता आम्ही या यात्रा किंवा हे कार्यक्रम सगळे करतो. आम्ही आता हे नवरात्रीमध्ये जे गणेश करायला संगीत महोत्सव घेतो त्याला सुद्धा तिकीट वगैरे कुठेही नसतं, विनामूल्य हे कार्यक्रम असतात. सगळ्यांनी यावं आणि मनसोक्त आनंद घ्यावा, इतकंच आमचं एक कार्य आणि समाजासाठी देणं आपण काहीतरी लागतो, हे आम्ही त्यातनं आमची भावना व्यक्त करतो. बाबा, क्या बात आहे. या काळात सुद्धा तुमचं भक्कम असं मोठं कुटुंब आहे, तर त्यामागच्या भावना काय सांगाल आणि आमच्या महिलांना सांगताना पण काय सांगाल की त्याचे हेतू, त्याची साध्य ती काय आहेत? एकत्र कुटुंब, आधी आम्ही न्यूक्लिअर होतो त्यामुळं आम्हाला त्या एकत्र कुटुंबाची फार आवड होती आणि ती आवड असताना मला स्वतःला एकत्र म्हणजे अशी जॉईंट फॅमिली मिळाली. हा खरोखरच एक माझ्या दृष्टीने खूप चांगला अनुभव होता. आणि एकत्र कुटुंब असताना खूप चांगल्या फायदे असतात, कारण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये असताना आपण बघतो की बाहेर जाताना तुम्हाला घरामध्ये नळ चालू आहे का, कुलूप लावून जायला लागतं, मुलांना कुठे ठेवू, पेट्स असतील तर त्यांना कुठे ठेवू, या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. मग घरात नवरा बायकोंची भांडणं झाली तर मुलं घाबरून जातात. आतमध्ये आपल्याबरोबर जर एखादी वयस्कर लोक असतील तर ते तिथे बोलू शकतात, पण जर नसतीलच तर ते विकोपाला जातात भांडणं. पण एकत्र कुटुंबामध्ये काय होतं, ही भांडणं जरी झाली तरी आपली जी बहीण असेल, भाऊ असेल, हे समजूतदारपणाने ते मिटवण्याचा प्रयत्न करतात. घरात मोठी माणसं असतात आणि या सगळ्या गोष्टी फायदा होतो की मला बाबा कामं करायची असतील तर मी तिच्यावर टाकते, चल तू आता हे कर, मी हे करते, तू ते कर. गोष्टी वाटून घेतल्या जातात, सुख दुःख वाटून घेतली जातात. खरं. आणि कुठेही जाताना डोक्याला रिलॅक्स असतो आपण की आता मला कुलूप लावायचं नाही, माझी जाव आहे, माझी सासू आहे, माझी ननंद आहे, माझी मुलं ती सांभाळेल, किंवा त्यांना शिक्षण, त्यांना संस्कार देण्यासाठी घरामध्ये मोठी व्यक्ती आहेत, तर त्यांना चांगलं एक एज्युकेशन मिळेल, त्यांना संस्कार मिळतील आणि सण असू देत, काही असू देत, हे सहजरित्या पार पडतात एकत्र कुटुंबामुळे. त्याचे खूप फायदे आहेत, पण लोकांना आता कळत नाही की त्यांना असं वाटतं खूप कामं पडतात, खूप पैशाचा घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींवरनं स्वातंत्र्य जास्त हवंय असं कुठेतरी वाटतंय. आता असं झालेलं आहे, शिकलेल्या मुली येतात आणि आपल्याला स्वतंत्रपणे जगायचं या गोष्टी, मग सासूबाईंचा फोटो भिंतीवर असला पाहिजे, असं काही काही गोष्टी असतात. पण त्याचे फायदे खूप आहेत, बघितलं तर ते त्यांनी त्या गोष्टीचं आकलन केलं पाहिजे, मला असं वाटतं. आपण अशाच गप्पा चालू ठेवूया, पण तत्पूर्वी घेऊया कार्यक्रमामध्ये क्षणभराची विश्रांती.
हॅलो सह्याद्रीमध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ताई, ब्रेकपूर्वी तुम्ही तुमच्या कुटुंबाविषयी सांगत होतात की एकत्र कुटुंब पद्धती या काळात सुद्धा किती महत्त्वाची आहे, पण याबरोबर तुमचं एक आदर्श कुटुंब आहे ज्याच्यामध्ये किती माणसं राहतात हे आम्हाला एक जाणून घ्यायचं आहे. माझ्या कुटुंबामध्ये आम्ही 35 जण आहोत. अरे बापरे, आजच्या काळात 35 जण एका कुटुंबात राहतात, ही खरोखरच नवल आहे आणि कौतुकाची गोष्ट आहे. माझ्या जावा आहेत, त्यांची मुलं आहेत, माझ्या सुना आहेत, त्यांची मुलं, म्हणजे माझ्याकडे 11 नातवंड आहेत मला. क्या बात आहे. आणि हे सगळे एकोप्याने एक जीवानी राहतात आणि मी थोडंसं त्यांना सगळ्यांना एक नियोजन करून दिलेलं आहे की प्रत्येकाने हा खर्च हे करणं, त्यामुळे इथे भांडणाचा प्रश्न येतच नाही. कामाचे सुद्धा नियोजन त्या मुली स्वतः करतात, तिथे भांडणाचा प्रश्न येत नाहीत. त्यामुळं एकत्र राहायचं असेल तर ह्या गोष्टी जर तुम्ही नियोजित केल्या, क्या बात आहे, तर मला असं वाटतं की कुटुंब व्यवस्था चालू शकते. आजच्या काळात सुद्धा एक खरंच छान आदर्श तुम्ही घालून दिलेला आहे आणि एक समाजाला प्रेरणा सुद्धा आहे की तुम्ही बाहेर तर समाजकारण करताय, पण तुमचं कुटुंब सुद्धा तितक्याच खंबीरपणे तुम्ही जपताय, जोपासताय. खरंच कौतुकाची गोष्ट आहे. ताई, आजच्या काळात सण समारंभ, आपली संस्कृती हे सांभाळणं थोडंसं कमी होत चाललंय. मी तुम्हाला हा प्रश्न विचारते कारण गणेशोत्सवापासून तुमची सुरुवात झाली, पुणे नवरात्र महोत्सव इतक्या मोठ्या दणक्यात तुमच्याकडून साजरा केला जातोय, ज्याच्यामध्ये अनेक लोक एकत्र येत आहेत आणि सण समारंभ साजरे करतात. तर ह्या गोष्टी थोड्याशा कमी होत चालल्यात समाजामध्ये. वेळ नाहीये म्हणा किंवा आवड नाहीये म्हणा, तर तुमच्या लेखी सण समारंभ, संस्कृती जपणं याला किती महत्त्व आहे? सण समारंभ जपणं हे आपलं कर्तव्यच आहे. कारण काय, आजकाल इतक्या महिला बिझी झालेल्या आहेत. हो, AI मुळे शिक्षणामध्ये आणि सगळ्याच गोष्टींमध्ये प्रगत झालेल्या आहेत. प्रगत व्हा, पण माझं असं म्हणणं आहे की प्रगत होत असताना आपले सण समारंभ, धार्मिक कार्य हे विसरू नये. कारण ह्या ज्या गोष्टी आपल्या मुलांना ह्या पिढ्यानपिढ्या माहिती झाल्या पाहिजेत. तर हे समारंभ करून आपण आपल्या मुलांना आणि आपल्या पुढच्या पिढीला एक आदर्श घडवून देऊया की हे केल्याने आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि लक्ष्मी नांदते. तर आता मला वेळ नाहीये, मग मी एकच दिवसाचा गणपती बसवते, 1.5 दिवसाचा बसवते. बसवा, पण तो बसवत असताना त्याचे नैवेद्य, त्यांचं पावित्र्य हे सगळं राखलं गेलं पाहिजे. याचं महत्त्व त्या मुलांना कळलं पाहिजे. तर ही धार्मिकता जर आपण आपल्या मुलांना जर आता नाही सांगितलं, आणि ह्याच्यामागे विज्ञानसुद्धा आहे, हे धार्मिकता तर आहेच आहे आणि विज्ञानसुद्धा आहे. असेच नाहीत हे उपक्रम चालू केले गेले, कारण हे जे आपल्या पूर्वजांनी चालू केले त्याच्यामागे काय काय गोष्टी वैज्ञानिक आहेत. आता तुम्ही श्रावणामध्ये काय काय गोष्टी आपण पाळतो, हे सुद्धा पाऊस असतो, हे असतं, त्याच्यामुळं काय काय भाज्या खाऊ नका, मग लसूण आणि हे खायचं नाही ते पाळतो. आम्ही वांगे सट करतो, वांग खाऊ नका. आता या पावसाळ्यामध्ये वांग्यामध्ये किडे होतात, भाज्यांमध्ये सुद्धा मातीमुळे काही संसर्गजन्य रोग होतात. तर हे म्हणजे हे गोष्टी आहेतच. तर माझं असं म्हणणं आहे की धार्मिकता आणि विज्ञान या सगळ्या गोष्टींची सांगड घातली गेलेली आहे. म्हणून ही आपण आपल्या मुलांना हे संस्कार घडवणं. मग गौरी येतात तर त्याच्या मागे सुद्धा काहीतरी कारण आहेच आहे. मग हे तुम्ही करा, आणि त्यामध्ये आपण नैवेद्य करतो, त्यामध्ये सगळ्या भाज्या खातो. मग ज्या ज्या भाज्या खातो त्या भाज्या देवीला आपण अर्पण करतो आधी, आणि मग आपण त्या खातो. तर हे सगळं मला असं वाटतं की दिवाळी असू देत किंवा फराळाची रेलसेल असू देत, हे मुलांना केव्हा कळणार. आजकाल चाललं की तेलकट खाऊ नका, ऑइली डाएट, सगळ्या गोष्टी या चालू असतात. ह्या सगळ्या बरोबरच म्हणजे तुम्ही खरंच एक आदर्श असा घालून दिलाय की आजकाल तारेवरची कसरत असते, घर सांभाळणं आणि त्याबरोबर आपलं काम सांभाळणं, व्यवसाय सांभाळणं, नोकरी सांभाळणं, हे प्रत्येक महिलेची तारेवरची कसरत असते. पण तुम्ही ती लीलया पेललेली आहे आणि त्याचा हातभार तुमच्या कुटुंबानी सुद्धा लावलेला आहेच. आणि या सगळ्याबरोबरच तुम्ही आता उद्योग क्षेत्रात सुद्धा वळलेले आहात. तर याविषयी थोडंसं अजून जाणून घ्यायचंय. ज्याला कामाची आवड असते तर आव्हानं पेलवायची, कुठलंही आव्हान द्या ते आम्ही पेलतो, असं एक महिलांमध्ये काय म्हणतात इन्व्हॉल्वच असतं, आपसुकच असतं. तसं आता हे एक
एक रिसॉर्ट म्हणजे छोटंसं आमचं एक फार्म हाऊस आहे, तिथे आबांनी रूम्स बांधल्या. मग आता आबांना राजकारण आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ते काही जमणार नाही, तर मग हे चालवायला देणं वगैरे ते आपली वास्तू चांगली ठेवत नाही. मग काय करायचं, मग आम्ही हळूहळू त्यामध्ये शिरलो. आबा मी हे करते, आबा मी ते करते, आणि मग करत करत मी ते स्वतःच अंगावर घेतलं जबाबदारी की चला मी चालवते, मला ते जमत गेलं. की अवघड काही नाहीये, जर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये रस आहे ना तर ते तुम्ही केलं तर तुम्ही ते आव्हान पेलवू शकता आणि नक्कीच त्याच्यामध्ये यश मिळवू शकतो. तर तो व्यवसाय मग मी सुरुवात केला, माझ्या सुनांना घेतलं दोघींना बरोबर, आणि मग ह्या गोष्टीमध्ये मी शिरले आणि चांगलं देवाच्या कृपेने ते चालू शकते मी. हा एक मला आत्मविश्वास आला, कॉन्फिडन्स आला. क्या बात आहे, क्या बात आहे. आजच्या या दिवशी तुम्ही आपल्या महिलांना काय संदेश द्याल की इतके अनुभव तुमच्या गाठीशी आहे, तर आमच्या महिलांना थोडासा मार्गदर्शन काय कराल तुम्ही? महिला महोत्सव तर आमचा चालूच होणार आहे, त्यामध्ये आमच्या भरपूर स्पर्धा आणि त्याची रेलचेल असणार आहे. तर तुम्ही तिथे या, तुम्ही भाग घ्या. आणि माझा एक संदेश असा असेल महिलांना की केल्याने होत आहे, आधी केलंच पाहिजे. म्हणजे तुमच्यामध्ये ती एक ऊर्जा असते महिलांमध्ये, तर त्या महिलांनी जर ठाणलं की मी हे करू शकते, तर ते तुम्ही करू शकता. आकाशामध्ये झेप घ्या, आकाशी झेप घे रे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजरा. तर आपल्या महिलांमध्ये इन्व्हॉल्व आहे. कुठेही महिला आज इतक्या अंतराळात गेलेल्या आहेत, तर तुम्हीसुद्धा हे सगळं करू शकता. फक्त इच्छाशक्ती असली पाहिजे, आणि त्या इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही आकाशाला बोट टेकवू शकता. इतकी माझी सांगायची आजच्या या दिवशी तुम्हाला एक माझं छोटंसं प्रार्थना आहे की तुम्ही घरात बसू नका, तुम्हाला पंख दिलेत, उडा आणि काहीतरी जगामध्ये करून दाखवा. मी जसं करायला आता शिकली आहे त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा करा. या नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तुम्ही खूप छान रीतीने या सगळ्या महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे, आणि अशीच आशा करते की माँ जगदंबा महालक्ष्मी देवी अशीच आपल्या सगळ्या स्त्रियांमध्ये असाच तिचे संस्कार आणि तिच्यामधले गुण आपल्या सगळ्यांमध्ये असेच देईल. आणि याबरोबरच ताई तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी खूप छान संवाद साधलात, त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार.